आमचे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो, या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। एक शास्त्रातली घटना सांगतो। देवी आणि दैत्यांनी मिळून शास्त्रामध्ये समुद्र मंथन केल्याची एक कथा आपल्या सगळ्यांना माहिती असेल, माहिती की नाही? ही कथा फार प्रचलित आहे। शतकानुशतक आपण या कथेला आळवीत आलेलो आहेत, फक्त आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही। भगवान शंकराच्या आरतीमध्ये त्या कथेबद्दल थोडीशी माहिती दिली आहे, त्रोटक आहे पण दिलेली आहे। देवी दैत्य सागर मंथन पै केले, माझे अवचित हाल उठले, ते पाशुरपाणी शासन केले, निलंबनाम प्रसिद्ध झाले। जय देव जय देव जय शिव शंकरा, आरती ओवाळो दुर्गर पुरगवरा, जय देव जय देव। भगवान शंकराची आरती हा। जय देव जय शिव शंकरा। ओ स्वामी शंकरा नाही म्हणायचा, ते नाहीये त्याच्यामध्ये। ओ स्वामी शंकरा म्हणतात ना आपले लोक। जय देव जय शिव शंकरा, ओ स्वामी शंकरा, आरती व वाळू। भावार्थी भावार्थी नाही त्याच्यात, हे त्याच्यातही नाही, गणपतीच्या आरतीतही नाही। जय देव जय मंगलमूर्ती, ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे माळ, स्वामी मात्रे माळ, कामुन्या रायमुन्या नाही त्याच्यात। मन कामना पुरती काय? जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना। लंबोधर पितांबर फणीवर वंदना, वंदना पण नाही वदना, बरोबर आहे। लंबोधर पितांबर फणीवर वदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना असा शब्द आहे। आम्ही काय म्हणतो? सरळ सोंडा वाकडा तिकडा तिरनयना, तिरनयना वाकडं तिकडं नाही, लक्षात घ्या, सवयी लागल्यात लोकांना। देवी दैत्य, देव आणि दैत्य, आणि देवी दैत्य सागर, सागर म्हणजे समुद्रात मंथन पै केले, दोघांनी मिळून मंथन केलं। उद्देश होता त्याच्यातून अमृत बाहेर पडावं। अमृताच्या अपेक्षाने केले गेलेलं मंथन, पण अमृत हातात पडण्याच्या पूर्वी त्या माझी अवचित हलाहल, बोला बोला, हलाहल उठिले। काय उठलं? हलाहल। हलाहल सगळ्यात जहाल आणि जहरी विषाचं नाव आहे। तुम्ही अजून सायपरमिथेन, एंडोसल्फान, तुम्ही आपलं ते कोराझन हेच पाहिलं असेल तुम्ही। हलाहल नाही भेटलं। ज्या दिवशी हलाहल भूमातेच्या गर्भातून बाहेर येईल त्या दिवशी आपलं अस्तित्व संपलेलं असणार आहे, लक्षात घ्या। आणि एक दिवस तरी ते येणारच आहे। आता एकदा चान्स दिला तुम्हाला, क्लिनिंग करून घेतलं सगळं देवानी। आता पाऊस झाला ना 15-20 दिवस लगातार। एकाने मला विचारलं, महाराज एवढा पाऊस कस काय पडला हो? मी म्हणलं पाप जास्त झालं तर खांगाळून धुतलं, निचोड के धोया उसने। थोडं शार्पनेस द्या दादा याला, असं खांगाळून धुतलं। आता सुधारण्याचा आपल्याला सुंदर अशा प्रकारचा एक चान्स दिलेला आहे। जर आपण याच्यातून सुधारलो तर ठीक आहे, नाही तर पुढच्या वेळेस भूमातेच्या गर्भातून हलाहलाची उत्पत्ती ठरलेली आहे। विठ्ठला आता हवं होत अमृत, अमृताच्या पूर्वी, अमृत आलं नाही असं नाही, अमृत आलं, पण अमृताच्या पूर्वी निघालं विष। मग अमृतच हवंय, विष कशाला? स्वीकारावं लागणारच आहे। साखरेला स्वीकारत असताना मळी जशी स्वीकारावी लागणार आहे ती निघतेच, तसं अमृताला स्वीकारत असताना विष निघतं। जसं अमृताला विष आणि साखरेला मळी, तशी बुद्धीच्या संगतीने दुर्बुद्धीची उत्पत्ती होणं साहजिक आहे। फक्त ती होऊन द्यायची की नाही होऊन द्यायची ते आपल्यावर अवलंबून आहे। तुम्ही म्हणाल महाराज ही दुर्बुद्धी आहे तरी कोण आणि कशी येते ती? आता सुंदर सुंदर रचना आहे आपल्या शरीराची। भगवंताने आपल्या शरीरामध्ये आपलं शरीर सूत्रवत संचलित होण्यासाठी 10 जणांना प्रधान स्वरूपामध्ये नियुक्त केलेलं आहे। किती जणांना? 10 जणांना। 5 प्रकारची कर्मेंद्रिय आणि 5 प्रकारची ज्ञानेंद्रिय मानवाच्या शरीराचं संचलन करण्यासाठी महत्वाची ठरतात। यापैकी एकही इंद्रिय, मग ज्ञानेंद्रिय असू द्या नाही तर कर्म इंद्रिय असू द्या, तो जर निकामी ठरला ना, तर कर्म इंद्रिय जर निकामी ठरला तर माणसाला दिव्यांगत्व येतं, नॉट अपंगत्व। त्याला अपंगत्व नाही म्हणायचं आता, अपंग शब्दाला आता उच्चारता येत नाही। नवीन निकषानुसार त्याला दिव्यांग शब्द दिलेला आहे आणि तोच वापरात घेतला पाहिजे। माणसाला थोडी शिटी येते बघा इकडून बारीक, माणसाला दिव्यांगत्व येतं। काय येतं? दिव्यांगत्व येतं। एक कर्मेंद्रिय जरी कमी असला तर माणसाला दिव्यांगत्व येतं। बरं, 5 प्रकारची कर्म करणारी कर्मेंद्रिय जरी चांगली असली आणि त्यापैकी एखादा ज्ञान देणारा ज्ञान इंद्रिय
आपलं कार्य संथ गतीनं जर करू लागला तर तरी पंचायत होते. म्हणजे या 5 प्रकारच्या कर्म करणाऱ्या कर्म इंद्रियापैकी ज्या इंद्रियाला ज्ञान देणारं इंद्रिय व्यवस्थित संदेश पोहोचवत नाही त्याची गती शिथिल होते, कमी होते आणि त्याचा परिणाम सरळ सरळ आपल्या या बॉडीवर, देहावर, शरीरावर होतो. त्याच्यामुळं माणसाच्या शरीराला विकृती येते. मग आपल्या शरीरामध्ये 10 जण आहेत, 5 प्रकारचे कर्मेंद्रिय, 5 प्रकारची ज्ञानेंद्रिय, ते 5 आणि हे 5 मिळून 10 आपल्या शरीरामध्ये काम पाहतात. भगवंताच्या लक्षात आलं 10 जण एका ठिकाणी कुणाच्या विना आधिपत्याची जर नेमायची, म्हणजे कुणाच्याही वर्चस्वाखाली नाही, स्वतंत्र आणि स्वायत्त सत्ता जी आहे ती जर त्यांच्या हातात द्यायची, ती सत्ता त्यांनी सांभाळायची, वचक कोणाचाच नाहीये, लक्ष ठेवायला कोणीच नाहीये, सांगितलं तुम्हाला अधिकार दिलेले आहेत, तुमच्या पद्धतीनं तुम्ही काम करा. भगवंताच्या लक्षात आलं ही इतकीही इमानदार नाहीत की आपण त्यांना सांगितलं आणि ती कामं करतील. मग भगवंताच्या लक्षात आलं या 10 जणांकडे आपण ही जबाबदारी जरी सोपवली ना, यांच्यावर वचक वर्चस्व म्हणून यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोणीतरी अधिकारी असावा, यांचा कोणीतरी मुख्य अधिष्ठाता असावा. म्हणून भगवंतानं 5 आणि 5 मिळून 10 कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांना खऱ्या अर्थाने एका सूत्राखाली सूत्रवत करण्यासाठी 11वा राजा नेमला त्यांच्यावर. कोण आहे तो? मन इंद्रियाचा राजा, मन इंद्रियाचा राजा, मन इंद्रियाचा इंद्रियाचा राजा. आपल्या शरीरामध्ये या इंद्रियाचा राजा म्हणून मनाची नेमणूक केली. पण ज्या मनाची नेमणूक 10 जणांना ताब्यात घेण्यासाठी आणि त्यांच्याकडून जे भगवत कार्य ते यथोचित करून घेण्यासाठी केली, तो राजाच नेमका अतिशय अतिशय विकृत वृत्तीचा निघाला, प्रमादी निघाला. कसा निघाला की इकडं काही खरबड झाली की लगेच त्याचं लक्ष तिकडं जायचं. म्हणजे राजाचं लक्ष एकदा जिकडे गेलं त्याच मार्गाने राजा निघून जायचा. आता राजा जर विचलित झाला तर प्रजन करायचं काय? आणि राजा विचलित आहे, राजा ध्यानावर नाही, याचा फायदा घेऊन ही 5 आणि 5 10 इंद्रियाची प्रजा पुन्हा गलथान कारभार करू लागली. यांनी काय केलं? जो राजा यांच्यावर अधिकारी म्हणून नेमला होता त्या राजालाच लाच दिली आणि या 10 जणांनी राजाला वेढ्यात आणलं. देवाने विचार केला, हे येडपटाला 10 जणांवर ध्यान ठेवायला ठेवलं, हे त्यांच्या नादी लागून बिघडलं. ठीक आहे, पोरांनी व्यवस्थित शिकावं म्हणून एखाद्या मॉनिटरची, म्हणजे शिक्षकाच्या गैरहजेरीमध्ये मॉनिटरची नियुक्ती शिक्षक करत असतात, पण पोरांनी जर मॉनिटरलाच बिघडवलं तर मग तसा हा. आणि हल्लीचे पोरं काय करतील महाराज ते सांगता येत नाही, मला काही तिकडे वळायचं नाही, पण परिस्थिती तशी आहे. आणि राजा बिघडला हे बघितल्यानंतर भगवंताला पुन्हा मनस्ताप झाला. भगवंताने विचार केला, अगोदर तर 10 जण ताण द्यायला होते, आता पुन्हा एकाची भर पडली आणि तोही अतिशय धोडधकट असा आहे, त्याचं नाव मन आहे. मग आता मनासहित इंद्रियाला ताब्यात कोण घेणार? लक्षात घ्या, जेव्हा एखादी व्यक्ती उन्माद करायला लागते, जेव्हा एखाद्या व्यक्तीचं जगणं वागणं माणसाच्या हातापलीकडे जातं, हाताबाहेर जातं, आता ती व्यक्ती कोणाचंच ऐकत नाही. म्हणजे त्यात 17, 18, 19, 20, 21, 22, 25 वर्षाचा तरुण आहे, आता कोणाचंच ऐकत नाही. तो घरातल्याचं, वडिलाचं ऐकत नाही, आईचं ऐकत नाही, हो, उलटून बोलतो, उन्माद करतो. आता काय करा? याचा अर्थ काय की आता त्याला फक्त कंट्रोल मध्ये आणण्याची ताकद त्याच्या होणाऱ्या बायको म्हणतात, वाघ चवताळला की वाघेनं शांत करू शकते, असा नियम आहे. आता हे इथं बसलेले वाहक त्यातले काही अनुभवी वाहक आहेत, म्हणजे तसे सगळेच वाहक आहेत, फरक फक्त एवढा आहे काही लग्नाचे वाहक आहेत आणि काही बिगर लग्नाचे वाहक आहेत.
माणूस लग्नाच्या अगोदरही वाघ असतो आणि लग्नानंतरही वाघ असतो. फरक फक्त एवढा आहे, लग्न झाल्यानंतर त्या वाघावर देवी बसत असती. दुसरा फरक आहे नाही. विठ्ठल थोडा मुद्दा आहे का. आणि मग निर्णय घेतला जातो की याचं लग्न लावून द्या. बरोबर आहे ना, त्याचं लग्न लावून द्या. आता बाईच त्याला कंट्रोलमध्ये आणू शकते वा. तसं भगवंताने सुद्धा तडकाफडकी निर्णय घेतला की आता 10 जणांसहित या 11व्याला जर ताब्यात ठेवायचं असेल तर याच्यावर आता महिला अधिकारीच नियुक्त करावी लागेल. म्हणून त्यांनी एक महिला अधिकारी नियुक्त केली. जी नियुक्त केली तिचं नाव आहे बुद्धी. काय नाव आहे तिचं. मग आपल्या शरीरामध्ये 12 जण स्ट्रॉंग आहेत. हे मंत्रिमंडळच आहे. पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, 11वं मन आणि मनासहित या 10 जणांना ताब्यात घेणारी 12वी बुद्धी. विठ्ठल प्रत्येकाला जीवन व्यतीत करण्यासाठी या बुद्धीचा आश्रय करावा लागतो. बुद्धी नाही असा माणूस नाही. बुद्धी नाही असा माणूस नाही. कारण बुद्धी नसली माणसाला तर त्याला निर्बुद्ध म्हणतात, त्याला जड म्हणतात. आणि ज्याला बुद्धी नसली तो निर्बुद्ध असतो. निर्बुद्ध असल्यामुळं त्याला कोण काय सांगतंय कळत नाही किंवा तुला सांगितलेलं तो कोणाचंच ऐकत नाही. त्याला वेडा म्हणते. वेडा कधी ऐकतो का कोणाचं नाही महाराज. हो ऐकेल एखाद्या वेळेस पण वेड्याचं ऐकेल. वेडा कधी चांगल्याचं ऐकत नाही. म्हणजे ज्याला बुद्धी नाही तो बुद्धिवानाचं कधी ऐकू शकत नाही. हा एखाद्या वेळेस ज्याला बुद्धी नाही तो त्याच्यासारख्या निर्बुद्धाचं ऐकू शकतो. एक वेड्याचं इस्पितळ होतं आणि त्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये सगळे वेडे भरती केलेले होते. अनावधानानं सगळे वेडे सुट्टीमध्ये काय बाहेर मोकळ्या वातावरणामध्ये फिरायला काढले आणि ते बाहेर काढल्यानंतर गंमत अशी झाली, त्या सगळ्या वेड्यामधलं एक वेड चुकून त्या वेड्याच्या इस्पितळात असणारे मोठ्या उंच भिंतीवर जाऊन कड्यावर जाऊन बसलं. डॉक्टर लोकांना चिंता पडली. वेड कड्यावर जाऊन बसलं. अलीकडून फारसं खोल नाहीये, 20 फूट आहे. पण ज्या कड्यावर वेडा जाऊन बसला होता त्याच्या पलीकडं कमीत कमी 150 ते 200 फुटाची खोल दरी होती. डॉक्टरांच्या लक्षात आलं आपण जर आता उतावळेपणा केला आणि शिडी लावून जर वरती जाण्याचा प्रयत्न केला तर तो वेडा आहे. कारण त्याला काय नाही, बुद्धी नाही. म्हणजे असेल पण त्यानं वापर केला नसेल म्हणून गायब झाली. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहे त्या वापर केल्या नाही की संपतात. पूर्वी माणसाला सेफ्टी होती. काय होती का नव्हती. तुम्हाला काही शंका आहे का त्याचं. डार्विनचा मानवाच्या उत्क्रांतीचा सिद्धांत वाचा. होती का नव्हती. होती. पण त्यानं सेफ्टी वापरली नाही. त्याचा परिणाम काय झाला. सेफ्टी गायब झाली. सेफ्टी गायब झाली. बरेच लोक कीर्तन ऐकायला आल्यावर उभे राहतात. कीर्तन माणसाने म्हणजे इथं नाही कोणी उभं. कीर्तन माणसाने बसून ऐकावं की उभं राहून. बसून ऐकावं. मग आपल्याला बुड बसायसाठी दिलं का उभं राहायसाठी. त्यांना मी सांगत असतो देवानी माणसाला बुड बसायला दिलेलं आहे आणि जे ज्याच्यासाठी दिलं त्याचा वापर नाही केला की ते गायब होत असतो. आता जरा मुद्द्यावर या पुढा. हा मला सांगा बुद्धी असेल त्याला पण भागवताला त्याने वापरली नसतील कधीतरी ते निर्बुद्ध झालं. का हो चालले जा पण म्हणा मी पुन्हा येईन आणि मग जा. मला बरं वाटेल बा तुम्ही येणार आहे कधीतरी. विठाला या मुद्द्यावर नको विषय वेगळा जाईल. महाराज विनोद करणं मला काही कठीण नाही. आमच्या भागवत दादांना माहिती आहे विनोद माझ्या गुरूंना विनोदाचा बादशाह म्हणतात. मिनिटाला विनोद करेल तुम्हाला. पण पहिली पत्रिका पाहून घेणं पडत असते. त्याच्यावरून शेताचा अंदाज लावणं पडत असतो. या शेतात कोणतं पीक येईल तेच पेरावं लागत असतं. तेव्हा शेतकरी यशस्वी होत असतो. चिबड्या जमिनीमध्ये सरकी पेरली की कापूस यासाला जाता येत नाही. त्याच्यात साळच पेरावं लागते म्हणजे भाताचं पीक घ्यावं लागतं. विठ्ठल आणि पत्रिकेचा अंदाज घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ही काळी कसदार जमीन आहे. याच्यात ऊसच घ्यायचा. याच्यात सोयाबीन फेबीन तुरीच्या नादी लागायचं फलकट पिकाच्या नादी लागायचं नाही. ठोक पीक घ्यायचं. म्हणून हे असं चालू आहे. तुम्ही म्हणलं पॅटर्न बदला 2 मिनिटात त्याला काय लागतंय. आता मुद्द्यावर या. डॉक्टरांनी विचार केला जर शिडी लावून चालत गेलं
तर वेड्या पलीकडे उडी मारण्याची दाट शक्यता आहे. मग त्यांनी त्याला काय आमिष द्यायला सुरुवात केली. आमिष म्हणजे कसं, एखादा व्यक्ती जर आपलं मानत नसेल, आपल्या बाजूने येत नसेल, त्याला सांगायचं तुला मंत्रीपद देतो, आमक देतो, आमिष म्हणतात त्याला. हा, एखादा माणूस जर आपल्या सप्ताह आहे, आपल्याकडे गायकाची कमी येतो, दुसऱ्या सप्त्याला चालला, त्याला म्हणत तुम्हाला 2-3 हजार शिल्लक देतो. येडपट असलं तर येईन, हुशार माणसानं बदलून यायचं नाही, जिथं असलं तिथंच जायचं. विठ्ठल विठ्ठल या त्याला आम्हीच दिलं. अरे बाबा म्हणले खाली उतर, तुला ना म्हणले सगळ्या वेड्यांचं बॉस बनवतो, खाली उतर. ते नाहीच म्हणायचं. अरे म्हणले एक काम कर, आज संध्याकाळी तुला जेवणाची सुंदर मेजवानी देतो, खाली उतर. ते येडं नाहीच म्हणायचं. एकाने सांगितलं सध्या म्हणले लग्नाच्या फॅडमध्ये सगळे पोरं येडे झालेले आहेत म्हणे, हो न जाणो हे लग्नाच्या फॅडमध्ये येडं झालेलं असावं. मग त्याने त्याला आमिष दिलं, म्हणले तुझं लग्न करून देतो म्हणले एका सुंदर पोरीसोबत, खाली उतर. म्हणजे त्यांना वाटलं लग्न म्हणल्यावर तरी खाली येईल, पण ते त्याच्या पलीकडचं होतं, ते उतरलंच नाही. सगळे डॉक्टर चिंताक्रांत झाले. या सगळ्या कृत्याला एक वेडामधून पाहत होता, तो हळूच बाहेर आला आणि म्हणला, डॉक्टर मामा मी उतरू का त्याला खाली? डॉक्टर म्हणला, अरे वेड्या, आम्ही सगळी PhD केलेली डॉक्टराची टीम, आमच्याकडून हा खाली उतरत नाही, तुझ्याकडून काय उतरल? त्या दुसऱ्या डॉक्टरने सांगितलं उतरवतो तर उतरू दे ना, तू काय ताण घेतो, आता आपले उपाय तर झाले ना सगळे करून. डॉक्टर म्हणलं काय हे बी बरोबर आहे, हाताला मळणे पायाला मळणे, काही उतरायला काही फीस भरायची नाही, काय नाही. पहा तर म्हणले काय करतो तर. त्याने सांगितलं ठीक आहे उतरव बरं. त्या वेड्यानं काय केलं, पळत पळत मध्ये गेलं आतमध्ये आणि कैची घेऊन आलं. कैची, ते खाली जे वेडं होतं ते कैची घेऊन आलं आणि भिंतीजवळ उभं राहिलं आणि वरच्या येड्याला म्हणलं, आय उतरतो का खाली का भीत कापू रे? उतरतो का खालू का भीत कापू रे? त्या वरच्या येडा म्हणलं नको रे, मी फडीन ना. आलं ते खाली. आता याच्या कात्रीनं भीत कापल्या जात नाही आणि वरचं येडं खाली पडत नाही. तू खाली पडला तर तुझा जीव जाईल, हे चांगले माणसं वेड्याला सांगत होते. वेड्याच्या दृष्टिकोनातून चांगले जे सांगत होते ते चूक होतं, त्याचा त्यांच्यावर विश्वास नव्हता. पण वेड्यानं सांगितलेलं खरंच असावं असा त्याला विश्वास पटला होता. 2 बुद्धी नसलेले लोक एकत्र आल्याचा हा परिणाम आहे. 2 बुद्धी नसलेले लोक एकत्र आले की शेवटी काही नाही, पण 2 बुद्धिवान जर एकत्र आले मग चर्चा होती, चर्चेतून संवाद आणि संवादातून इति भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे, त्यातून गीता बाहेर पडते. लक्षात घ्या. म्हणून बुद्धी फार महत्वाची, ती प्रत्येकाच्या आपल्या शरीरामध्ये आहे. बुद्धी आपल्या जीवनाशी रिलेटेड आहे, संबंधित आहे. तिची भूमिका आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्वाची आहे. बुद्धी प्रत्येकाला देत असताना भगवान सारखीच देत असतो, फक्त त्याचा विस्तार आणि त्याची व्याप्ती किती करायची हे प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये प्रत्येकावर अवलंबून असतं. सगळ्यांना बुद्ध्या सारख्याच दिलेल्या आहे, कमी अधिक प्रमाणात दिलेल्या नाहीत, पण त्याला तुम्ही किती प्रगत केलं, त्याला तुम्ही किती डेव्हलप केलं याच्यावर महत्व प्रत्येकाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. जसं ऐका, जी बुद्धी छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात होती तीच बुद्धी आपल्याही डोक्यात आहे, फक्त त्यांनी त्या बुद्धीचा वापर केला, आपण केला नाही. एक सर्वे तर असा सांगतो, एकूण जीवनामध्ये मनुष्य मानवी जीवनामध्ये आपल्या बुद्धीचा फक्त 2-3% वापर करतो, बाकी सगळे तिचे गुण 96-97% हे सुप्त अवस्थेमध्ये असतात. विठ्ठल हो, जगातील सगळ्यात बुद्धिवान माणसाचा बुद्ध्यांक हा 3, 4, 5च्या वर नाही. कल्पना करा, जगामध्ये सगळ्यात मोठा बुद्धिवान समजला जाणारा माणूस त्याचा बुद्ध्यांक फक्त 4 ते 5 आहे. मग आपला कुठंच लागत नाही. काही काहीच्या मेमरी किट ओपन झाले का नाही मला त्याच्यावरही शंका आहे. काहींचे ओपनच झाले नसतील अजून, उघड आले का? या 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 तुम्हीच गेलते का? दुसरे आले? तुम्हीच गेलते का? बरं झालं तुम्ही गेले आणि तुम्ही झाले. दुसरा आल्यावर तकलीफ झाली असती पुन्हा. तुम्ही आले ते तरी बरं. तुम्ही 5 वाजता द्यायचाच तर सकाळी लय लवकर आले तुम्ही. या मग ठीक आहे, बुद्धी प्रत्येकाला आहे. बुद्धी आपल्या
आपल्या जीवनात महत्वाची आहे. मग बुद्धीचा फायदा सांगा आणि दुर्बुद्धीचा तोटा सांगा. आता पहिला बुद्धीचा फायदा सांगतो. बुद्धीचा विस्तार जर चांगल्या गुणांनी केला तर मानवी जीवनाचा उत्कर्ष होतो. उत्कर्ष आता ह्या गोष्टी बी ठराविक लोकांना कळल्या असत्या. उत्कर्ष पित्कर्ष लोकांना कळत नाही. लोकांना कसं पाहिजे, लोक गेले आम्हाला महाराज हे असं कीर्तन झालं पाहिजे, आता का नाचू असं म्हणजे काय कीर्तन असं असतं का महाराज? लोक म्हणजे असं झालं पाहिजे, असं काही कीर्तन असतं का कुठं? या जरा मुद्द्यावर पडा. मानवी जीवनामध्ये उत्कर्ष घडतो. अर्थात बुद्धीचा विस्तार जर चांगल्या गुणांनी झाला तर बुद्धी अशी विस्ताराकडे जाते जसं अंधारामध्ये लावलेला छोटासा दिवा. पंथी ज्ञानोबाची भाषा, जैशी दीपकळिका धाकुटी बहु तेजा ते प्रगटी तैशी सद्बुद्धी ही धेकुटी. म्हणू नये जशी अंधारामध्ये लावलेली छोटीशी बिनमनती पतणी. काही माणसं विवेकी असतात महाराज. आपली चुकी कोणी काढली म्हणजे आपण त्याचा प्रतिकारच करावा असा नाही. त्यांनी चुकी का काढली याच्यावर आपण विचार केला पाहिजे. याचा अर्थ आपण चुकतच नाही असंही होऊ शकत नाही महाराज. चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तोही माणूसच. चुकला नाही असा माणूस नाही. भगवंत सुद्धा कधी कधी चुकत असतो महाराज. आपण सामान्य जीव आहेत. भगवंत चुकल्यानंतर भगवंत हे पहा सगळ्या जगाच्या चुका देव काढतो. पण जो देव जगाच्या चुका काढतो, मी जर चुकलो तर माझ्या चुका कोणी काढाव्या याचा अधिकार देवानी महाराष्ट्रातल्या संत परंपरेला देऊन ठेवलेला आहे. मी जर चुकलो ना, माझ्या चुका तुम्ही काढायच्या. म्हणून संत देवाच्या चुका काढतात. देवा पुण्यवंत पाताळ लोकी नेला, काढलेली देवाची. दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला. पुण्यमान असलेला बळीराजा, देवा तुझं बळीचं वैर आहे का? म्हणले अजिबात नाही. मग इंद्रानं वशिला लावला आणि इंद्रानं सांगितलं माझं सरकार पाडायचा अंदाज आहे, देवा काही कर, प्रतिस्पर्ध्याला खाली दाब. म्हणून तू देवा खुशाल वरतून आला आणि बळीराजाला पाताळात घातलं. न्याय का अन्याय रे? देवाची चूक काढली संतांनी. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. म्हणजे सुदाम्यांचं नाव तसं म्हणून घेतलं गेलं, पण सुदाम्यांना आपण दरिद्री म्हणायचं नाही. संत वाङ्मयाच्या प्रमाणाने जरी त्यांना दरिद्री म्हटलेलं असलं तरी आपल्याला दरिद्री म्हणण्याचा अधिकार नाही. विचारा का? त्याचं उत्तर असं आहे, भगवंताची भक्ती करणारा आणि भगवंताचा मित्र कधी दरिद्री असूच शकत नाही. त्याला कृपण म्हणता येईल, पण दरिद्री म्हणता येत नाही. तरी म्हटलं ते आपण नाही, ते संत आहेत, आपण म्हणायचं नाही. पण त्या कृपण असलेल्या म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या त्या सुदाम्याला तुम्ही काय केलं? श्रीमंत केलं. बर, चोरट्या असलेल्या वाल्मिकाचा बहुमान तुम्ही वाढविला. बर, सेवकाच्या ढुंगा न मिळे चिंधी. तुझी भक्ती करणारे अव्याहतपणानं अखंडपणानं तुझी साधना करणारे त्यांच्या अंगाला बोटभर कपडा नाही, ही परिस्थिती आहे महाराज. ज्या माणसाने आयुष्यभर परमार्थासाठी खऱ्या अर्थाने जीवन व्यतीत केलं, योगदान दिलं, समर्पण केलं, आज त्या व्यक्तीचं जीवनमान जर आपण पाहिलं तर अतिशय दुर्भिक्ष आहेत. संप्रदायाच्या परंपरेमध्ये असे अनेक महंत आहेत, असे अनेक संत आहेत, असे वारकरी साधू आहेत ज्यांची आजही परिस्थिती अतिशय कठीण आहे. मी माफी मागून बोलतो, नवोदित कीर्तनकाराच्या यादीमध्ये मी जरी असलो तरी जे वास्तव आहे, सत्य ते मांडलंच पाहिजे. महाराज, आमच्या नवोदित कीर्तनकारांना कमी वेळात जे काही भरपूर भेटलंय ना, त्या बाबतीत आम्ही भाग्यवान आहे. खरे उपकार तर त्या लोकांचे आहेत ज्यांनी 3:30 वाजता उठून काकडा म्हटलेला आहे, ज्यांनी सकाळी विष्णू सहस्त्रनाम केलेलं आहे, ज्यांनी सकाळी ज्ञानदेवीचं पारायण केलेलं आहे, दुपारी गाथा भजन केलेलं आहे, त्याच्यानंतर रामायण केलेलं आहे, प्रवचन केलेलं आहे, हरिपाठाला हजर आहे, रात्री कीर्तन केलेलं आहे, कीर्तनानंतर हरिजागर केलेला आहे. ही संप्रदायाची एवढी मोठी जी शाखा विस्तारित झाली ना, हा वटवृक्ष जो विशाल रूपाने त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पांगला ना, याच्या पाठीमागं सगळ्यात मोठं योगदान त्यांचं आहे. पीठ त्यांनी अंथरलंय, रेघोटे आम्ही मारतोय. विठ्ठल हे म्हणायला मोठं काळीज लागतं महाराज, मान्य केलंच पाहिजे आपण ते. महाराज, आपण आयती आलेली माणसं आहेत. हे जे स्ट्रक्चर उभं केलंय ना पाटील, हे जे स्ट्रक्चर उभं राहिलंय ना, हे त्या लोकांनी केलेलं आहे. हे आम्ही आयतं उपभोगतोय याला. आणि हे उपभोगत असताना आम्हाला याची संवेदना पूर्व जे ती जाणीव असायलाच हवी आणि आम्ही ठेवायलाच हवी. विठ्ठल आणि म्हणून माझ्या कीर्तनामध्ये तुम्ही सगळे रेकॉर्ड्स शोधा. माझ्या कीर्तनात मी कुठल्याही वयोवृद्ध वारकरी टाळकऱ्यांना कधी उलटून बोलल्याचं, आणि बोलूही नाही कोणी, उलटून जाऊ द्या, पण त्यांनी एखाद्या वेळेस प्रमाण दिलं असेल, ते प्रमाण आपल्या बोलण्याशी सुसंगत नसेल, विसंगत असेल, तरी त्यांचं प्रमाण म्हणून द्यावं. का झालं असेल एखाद्या वेळेस, तेवढा त्यांचा अधिकार आहे. आता मुद्द्यावर या महाराज. मी मुद्दा मांडत होतो
की आपण महिलांची शक्ती आजमावून पाहिली नाही असं रतन टाटांना वाटलं, बरोबर आहे. आणि रतन टाटांनी त्यावेळेस त्यांना मुलाखतीसाठी बोलवलं. त्याचा परिणाम असा झाला की त्या नोकरी मला त्यांनी ऍक्सेप्ट केलं, त्यांनी त्याला जॉईन केलं आणि त्याला जॉईन करून त्यामध्ये डेव्हलप करत 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 त्या सगळ्या गोष्टीला विकसित करत करत आज पुण्यामध्ये IT क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठ्या कंपनीच्या त्या स्वतः मालक आहेत. त्यांचं नाव आहे सुधा मूर्ती. एक साधारण स्त्री जेव्हा तिच्या सुप्त कलागुणांना वाव मिळते, तिच्या अंतःकरणातली प्रतिभा जागी होते आणि त्या प्रतिभेतून जेव्हा ती बुद्धीचा चांगला विस्तार करते तेव्हा तिची बुद्धी तिला सामान्य पदापासून असामान्य पदापर्यंत घेऊन जाते. आता सुधा मूर्ती इतक्या मोठ्या झालेल्या आहे, म्हणजे नावानेही आणि आर्थिकदृष्ट्याही. सध्या काय करतात माहिती आहे? महाराष्ट्रातील आणि भारतातील आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या अनेक वर्गांच्या जीवनाच्या विकासासाठी सुधा मूर्तीचं काम आहे. आणि सगळ्यात मोठा देवदाशींच्या उत्थानाचा प्रकल्प हा सुधा मूर्तींनी हातात घेतलेला आहे. त्यांची मुलाखत होती, त्यांना विचारलं की तुम्ही एवढं सगळं का करता? त्यांनी सांगितलं भगवंतानी एवढं सगळं दिलंय, एवढं सगळं दिलंय, तर त्यांनी एवढं सगळं दिलंय म्हटल्यावर याचा कर म्हणून, टॅक्स म्हणून काहीतरी त्याच्याकडून चुकून जे काही कुठंतरी वंचित राहिलेलं आहे त्याच्यासाठी आपण खर्च केलं पाहिजे, म्हणून मी ते खर्च करते. का तर मी हे केलं नाही ना तर मला धनाचा अभिमान निर्माण होईल, प्रमाद निर्माण होईल आणि त्या प्रमादामध्ये कदाचित माझं अधपतन होईल. हे सुधा मूर्ती बोलत होत्या. चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो माणूस, हा एक आपला मुद्दा चालू होता. जनाबाईंनी देवाची चूक काढली. माहितीये तुम्हाला, देव चुकला की जनाबाई अंगणात उभ्या राहून शिव्या देत होत्या. उभी राहून या अंगणात शिव्या देते दाशी जनी. कोणाला? देवाला. कुठं उभं राहून? अंगणात. समोरासमोर का माग? आपण तुम्ही म्हणाल मला शिव्या देणं काय वाईट आहे? आम्ही गंज देतो, आम्ही गंज कुथतो. तोंडावर का माग? मी माफी मागून बोलतो, आपल्यातले प्रकार झालेत सध्या. ते कोणीच कोणाला चांगलं म्हणा का आमका महाराज त्याचं काय खरंय आणि असं म्हणून नेमकं त्याला पुढे येऊ भामटेपणा बा किती. त्याच्याच नावानं कुथतो तो पुढे आला का तुमचंच नाव घेत होता. किती भामटेपणा आहे म्हणा. माग नाही जनाबाई, तोंडावर बोलायचं देवाला. आपल्यात ती धमक नाही. शेजारणीचं ना आपलं भांडण झालं तिला शिव्या द्यायच्या राहतात पण तोंडावर देता येत नाही. झाडायला शेजारीन बाहेर आणि ही बाहेर. मांजरीच्या पिलाला मध्ये येऊ देती, ती मांजर मध्ये येते, म्याव म्याव करते, तिच्याकडे पाहतीन म्हणते बस ना काय म्याव म्याव करती. खापरात तोंड असतात फुटला असताना म्हणलं शेजारणीला पण घातलं मांजरीवर. चुका काढण्याचा अधिकार. विवेकी माणसं विचार करत असतात. रतन टाटांनी विचार केला, त्यांच्या बुद्धीला चालना दिली, त्यांच्या कलागुणांना वाव दिली. आज सगळ्यात मोठ्या, मला ते कंपनीचं नाव इन्फोटेक का इन्फोसेन्स असं काहीतरी त्याचं नाव आहे, मला आठवत नाही नेमकं. मी धावपळीमध्ये मुलाखत पाहत होतो रात्री मोबाईलला. आज त्या सगळ्यात मोठ्या कंपनीच्या मालक आहेत. कशामुळं? त्यांची बुद्धी प्रगत झाल्यामुळं. ज्ञानोबा आहेत त्याच गोष्टीची पुष्टी करतात. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धी चांगली असली की सिद्धी यायला वेळ लागत नाही. पण सिद्धी आल्यानंतर माणूस मोठा होतो आणि मोठेपण सांभाळणं फार कठीण असतं. जसा जसा माणूस मोठा होतो तसा तसा त्याला इगो येतो, अहंकार येतो. तो येऊ नये म्हणून एका ठिकाणी महाराजांनी नामदेवरायांनी मागणी मागितलेली. अहंकाराचा वारा लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासे, माझ्या विष्णुदासा भाविकासे. अहंकाराचा वारा लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासे.
वारा लागला, अहंकार निर्माण झाला की मी मोठा आणि बाकीचे सगळे ते लहान, मी उत्कृष्ट, बाकी सगळे कनिष्ठ, अशी धारणा तयार होती. आणि या धारणेतून जन्म घेतो तो स्वार्थीपणा, या धारणेतून जन्म घेतो तो मीपणा. आणि त्या मीपणामुळं, त्या मीपणाच्या अंतर्गत जन्माला येते ती कुमती, अनिती. आणि त्या अनितीतून माणसाचं होतं अधपतन, तिचं नाव आहे दुर्बुद्धी. मग सामान्य पदाकडून असामान्य पदापर्यंत गेलेल्या व्यक्तीला बुद्धी वरती नेते, पण वरती गेल्यानंतर ती बुद्धी जर तशीच टिकून राहिली नाही तर त्या बुद्धीचं रूपांतर दुर्बुद्धीमध्ये होतं. आणि ज्या व्यक्तीला या पदापासून त्या पदापर्यंत जायला कितीतरी वर्ष लागले, तिथं गेल्यानंतर फक्त दुर्बुद्धीच्या स्पर्शानं एका क्षणात त्या व्यक्तीचं अधपतन होतं आणि त्याचं जीवन, त्याचं अस्तित्व संपतं. ते संपू नये म्हणून तुकोबार आहे तुमच्या आमच्या काळजीपोटी आजच्या अभंगात दुर्बुद्धी ते मना तुकाराम महाराज तुमच्या आमच्या काळजीपोटी भगवंताला म्हणतात दुर्बुद्धी ते म्हणा. हे भगवान, अशी दुर्बुद्धी जी मानवाच्या समूळ ऱ्हासासाठी कारणीभूत ठरते ना, ती दुर्बुद्धी कदा नुपजो नारायणा, ती कधीच निर्माण होऊ देऊ नको. मानवाधिकार कायदा कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात जाऊन कसल्याही प्रकारचं वक्तव्य करता येत नाही. आणि केलं तर ते बरोबर कसं आहे हे सिद्ध करावं लागतं. तुमच्या आमच्या काळजीपोटी तुकाराम महाराजांनी बुद्धीला लक्ष केलं, म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला टार्गेट म्हणतो आपण, टार्गेट केलं. आपला फायदा झाला पण दुर्बुद्धीचा तोटा झाला. तिचा ग्राहक वर्ग कमी झाला, लोक सावधान झाले. संतांचं कामच आहे समाजाला जाग करणं, सचेत करणं, सावधान करणं. दुर्बुद्धीनं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. माझं बोलणं कळतं ना तुम्हाला? दुर्बुद्धीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणजे भगवंताच्या न्यायालयात दाद मागितली आणि सांगितलं, देवा, या जगताच्या नियमनासाठी तू जे जे काही कायदे बनवलेले आहेत त्या कायद्यातली मी एक छोटीशी कलम आहे. म्हणजे मी लोकांसाठी हितकारक नसली तरी थोड्याफार प्रमाणात माझी गरज आहे आणि त्याचा वापर तू पण करून घेतलेला आहेस देवा, हे तुला विसरून चालणार नाही कधी. अवध में जब राम जी का राज्यभिषेक होने जा रहा था, आप लोगों ने कथा सुनी होगी, क्योंकि अनर्थे बाबा के मुख से जो कथा श्रवण की है अपने गौर से सुनिए. राम राज्यभिषेक सुनी ही हर्षे नर नारी. जेव्हा राम राज्यभिषेकाची बातमी कळाली तेव्हा सगळ्या अयोध्येला आनंद झाला. मानस की चौपाई तब बोल उठती है, ध्यान से सुनिए. सब लोगों को आनंद तो हुआ था, लेकिन एक वर्ग ऐसा था कि वो दुख में डूबा था. बताइए कौन होगा? हिंदी कळती का? ऐकायला कळती, बोलता येत नाही. मी नेहमी सांगत असतो, महाराष्ट्रामध्ये हिंदी ऐकण्याच्या अडचणी नाहीत, बोलण्याच्या अडचणी आहेत. आपल्या हिंद्या म्हणजे बांड्या. मी अभी पैठण को जाके आता मेरी साइकिल तेरी वटे पे ठेव. आपल्या हिंदी म्हणजे अरे वो 2-3 भैंस भी लेने के थे लेकिन कड़बा के भाव बढ़ गए, कड़बा की. अरे क्या कर रहा रे, कहा जा रहा रे? हिंदी सुनने है साहब तो ब्रज में जाइए, हिंदी सुननी है तो अवध में जाइए, सुनाई देगी. देखिए साहब, कई लोग हिंदी बोलने की चेष्टा भी करते हैं, प्रयास भी करते हैं, प्रयास होता है, करना चाहिए, लेकिन हिंदी बोलते समय उनकी हिंदी में मराठी की ट्यूनिंग आती है. हाँ, अब वो कैसा है, राम प्रभु जब वो वन में जा रहे थे, हाँ, भगवान श्री राम जी जब वन में जा रहे थे, उसी भाव से आपको उसे प्रकट करना पड़ेगा. हमें तो कोई दिक्कत नहीं, क्योंकि कई कथाएं हमने हिंदी में की है. एक कथा तो हमारी श्रीलंका में रामचरितमानस की होने जा रही थी, लेकिन जब हम कथा करना चाहते थे तब श्रीलंका सरकार ने हमें परमिशन नहीं दी, क्योंकि वहाँ कोलंबो की जो घटना थी वो घटित हुई थी. तब हमारी परमिशन को उन्होंने जब ना कर दिया तो हमने उस कथा पर रोक लगा दी. जल्द ही
अगले माह में हो सके तो मई में या फिर उसके पहले हम उस कथा को करने वाले हैं। बहुत सुंदर भाव हिंदी में कथा का प्रकट किया जाता है और कहते हैं भगवान राज्याभिषेक भगवान का होने लगा, सभी लोग आनंदित हो गए। एक वर्ग ऐसा था कि वो आनंद में नहीं था। मानस में गोस्वामी जी स्पष्ट लिखते हैं, चोरन चांदनी राती नहीं भावा। कळतंय का? चोरन चांदनी, थोडं शार्प करा ना दादा, याला थोडंसं जड वाटतंय बघा, म्हणजे एकदा कदाचित माझा आवाजही जड झाला असेल, पण प्रयत्न करा। तुमच्या सिस्टमचं नाव किशोर साऊंड सिस्टम, गावाचं नाव ववा। तुम्ही जर मला चांगला आवाज दिला तर मी म्हणाल वा वा, एक काना मारून देईल त्याला वा, म्हणजे आताही चांगलाच आहे, त्याबद्दल काही अडचण नाही। हे प्राण आहेत महाराज कीर्तनाचे, हे आधार आहेत कीर्तनाचे, आणि हे अस्तित्व आहेत कीर्तनाचे। कीर्तनकार एकटा काहीच करत नाही। कीर्तनकाराचं जे या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण सुंदर अशा प्रकारचं श्रवण करताना हे सगळं या मंडळीवर अवलंबून आहे। यांचा विचारही करत जा बरं का सप्ताहामध्ये। आज परिस्थिती अशी आहे, आता भागवत दादा म्हणाले मला, आता म्हणलं दादा वाजवणं कमी केलं, आता मी जरा कीर्तनाकडे वळालो। काय करणार आहे महाराज, 7 दिवस त्या कातड्यातून आवाज काढायचा, एवढी मेहनत घ्यायची, प्रचंड मेहनत। शेवटच्या दिवशी महाराज या ना दाखवून, कीर्तन करता धकून घेत नाही का? घेतो तुमच्याकडे? नाही, मी तर नाही घेतलो, मी धकवतच होतो महाराज। ते धकवल्यामुळे माझी 4 चाकी मोठी नाही झाली लवकर। नाही, मला वाटत होतं मोठी गाडी घ्यावं। लोक फिरमाचा सप्ताह आहे महाराज, माऊली पटलं काय? फिरमाचा सप्ताह करून करून गाडीचे चाक मोठ्याच होय ना। बरं, डायरीत कीर्तन मावत नाही, माझी डायरी जर पाहिली तर कणू राहिली। 8 दिवस झाले दररोज 2 कीर्तन करतो। आता इथून कीर्तन करायचंय, उद्या सकाळी मला विश्रांतवाडीला कीर्तन आहे 9 ते 11, आणि उद्या रात्री माझगाव खोपोली रायगड जिल्ह्यात कीर्तन आहे। 14 गावचा सप्ताह आहे। सगळे आम्ही इंदुरीकर बाबा, पुरुषोत्तम दादा, सगळी मंडळी आम्ही त्या सप्त्यात आहे। दररोज कीर्तन चालू। लोक बोलले वा एवढे कीर्तन चालू आहे, तुमचं बजेट काऊन बसाना? मी म्हणलं उत्पन्न दररोज चालू आहे, पण भुसकटच पडू राहिलं, दाणे सापडणार।